मुख्यमंत्री आणि त्यांचे लोक जे आहेत मोजके ते सांगतील तोच कायदा हे गेल्या काही काळापासून सुरू आहे आणि राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये पोलिसांना घरगड्यासारखं वागवलं जातं। ही अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते एखाद्या राज्यामध्ये तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था याबाबत अराजक निर्माण होतं। आता काल मी पाहिलं की माननीय शरद पवार साहेबांना केंद्राची सिक्युरिटी दिली, याची गरज नाही। याचा अर्थ महाराष्ट्रातल्या पोलिसांवर गृहमंत्र्याचा विश्वास नाही। जर तुम्हाला माननीय शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते महाराष्ट्रात, तुमचंच राज्य आहे, 50-60 CRPF जवान त्यांच्याबरोबर राहणार, याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस हे जसं आमच्या मुलीबाळींचं रक्षण करू शकत नाही त्याच पद्धतीनं आमचे जे प्रमुख नेते आहेत त्यांचे रक्षण करू शकत नाही, याच्यावर केंद्र सरकारनं मोहर उठवली आहे की तुमचे पोलीस कुचकामी आहेत, तुमची यंत्रणा कुचकामी आहे। राज्याच्या पोलीस महासंचालिका या महिला आहेत, त्या जर जाहीरपणे सांगता हो मी संघाची कार्यकर्ती आहे, तर तुम्ही काय अपेक्षा करणार? या राज्यातले अनेक पोलीस अधिकारी ज्या पद्धतीने त्यांच्या नेमणुका झाल्या त्यांच्या कुटुंबाचं पार्श्वभूमी संघ परिवाराशी संबंधित आहे का हे पाहून त्यांना वरिष्ठ पदावर नेमणुका दिल्या। ही जर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची क्वालिफिकेशन असेल तर इतर पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारची निराशा आणि नाराजी पसरणारच आणि संपूर्ण राज्यामधलं पोलीस खातं हे भ्रष्टाचारानं बरबटलं आहे। कारण पैसे दिल्याशिवाय बदली आणि बढती होत नाही। मुंबई ठाण्यातल्या पोलिसांच्या बदल्या बढत्या का थांबलेल्या आहेत याचं कारण टेंडरला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही। जे टेंडर निघालेलं आहे बदल्या आणि बढत्यांचं, त्या टेंडरला हवी ती जी बोली आहे ती लावली जात नाही। हे असं असल्यावरती बदलापूर, काल कोल्हापूरला घडली, पुढे अमळनेरला घडली आहे, दौंडला घडली ही घटना, अशा अंबरनाथला परत घडली, अशा घटना घडणार। पोलीस ज्या कामासाठी तुम्ही गुंतवून ठेवलेलं आहात सरकारनं, विरोधकांचा काटा काढण्यासाठी, विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी, कायदा आहे कुठे राहिला? आणि तुम्ही ज्या महिलेचा उल्लेख करता तो प्रश्न तुम्ही सरकारला विचारला पाहिजे, असं का झालं? ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना विचारला पाहिजे, का झालं?